राम मंदिर राजकारणाचा नाही, आस्थेचा विषय आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं। इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही, दुसऱ्याच्या इतिहासाबद्दल भाजपला पोटदुखी असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। भाजपचा जन्मच 2014 नंतर झालाय, हे पळकुटे रणछोडदास आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। संजय राऊतांनी ही टीका केली आहे। ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली, त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज नाही। इतिहास साक्षीला आहे, इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही। कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते। त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये 140 कोटी भारतीयाला माहित आहे। 527 वर्षापासून रामलल्ला तंबूमध्ये आहे। किती वर्षापासून? 527 वर्षापासून। मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात 22 जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे। राऊतांच्या या टीकेवर आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का? जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा कधी मोठे झाले? रामाची लढाई ही रामाचं महत्त्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली। त्या मंदिराची लढाई गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं, हे कोणी विसरू नये। काही दिवसापासून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर याच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतोय। अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये, बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।